शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आजचं जे लोडिंग चाललं आहे ते ऋषी इत्तर पाटील जे जालन्यामधले शेतकरी आहेत. आता हिने जे आपल्याकडे मलेशियन ग्रीन डॉर पण नारळ घेतला आहे. गाव आहे मुक्काम पोस्ट बाजार गेवराई तालुका बदनापूर जिल्हा जालन्यासाठी मलेशियन ग्रीन डॉर पण नारळ ही बुटकी जात आहे. लावल्यानंतर 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू होत्या. 1982ची 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी. मलेशियन ग्रीन डॉर पण नारळ जर म्हटलं तर ही केरळमधली क्रॉस पॉलिनेशन आणि स्वतःचे मदर प्लांट असलेली ही बुटकी जात आहे. हायब्रिड जात असल्यामुळं सर्वात मोठी साईज असणारी नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी 2 in 1 अशा प्रकारची. भैया यामधला घ्या, इथला घ्या. झालं आता बघू शकतोय आजच्या गाडीला ही जी रोपं चाललेली आहेत ही बाजार गेवराई तालुका बदनापूर जिल्हा जालन्यासाठी. याच जालन्यामध्ये आपले नारळ लागलेल्या बागा ज्या आहेत त्या बाणाजीवाडी बाण पाटील, त्याचबरोबर रोयलागडमध्ये सतीश ओलगे पाटील आणि भालगाव शिवारमध्ये जोगदन साहेब. अण्णा ओ मत निकाल इधर का निकाल. बघू शकतोय गाडी भरताना आपण स्वतः असल्यामुळं आपल्याला जी रोपं मिळतात ती खात्रीची रोप स्वतः बनवलेली आणि 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू झालेली अशा महाराष्ट्रात आपल्या 700 बागा आहेत. नारळ शेती जर म्हटलं तर शारपड खारपड दलदलीत जमिनीमध्ये येणार पीक आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनी एकदा लागवड केली की 50 वर्षापर्यंत उत्पादन देणारी ही मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ जो आपण 7 ते 8 महिन्यात नारळ पाणी आणि 11 महिन्यामध्ये खोबऱ्यामध्ये आणि जो नारळ सुकल्यानंतर साईज मोठी असल्यामुळं 3 नारळापासून 1 किलो खोबरं निघणारे अशी ही मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ. आता गाडीत थप्पी लावायचं चालू आहे बघू शकतो आपण. तर शेतकरी बंधू ही जी नारळ आहेत ही ठेंगणी बुटकी खुज्जी अशा प्रकारची मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ जो आपण शाळेसाठी आणि खोबऱ्यासाठी वापर करू शकतो. म्हणून तर नारळाला आपण एकदा लावल्यानंतर 50 वर्ष आयुष्यमान आहे. कल्पवृक्ष बोललं जातं. जो नारळ 400 ते 450 मिली पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारा मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ. तर शेतकरी बंधू बांधावरती 15 फुटाला लागवड करा. प्लॉटमध्ये आपण 270 झाडं होती. 20 बाय 15 वरती लागवड करा. अशा प्रकारची बुटकी जात खात्रीशी रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन देणारी मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ. खात्रीशी रोप योग्य सल्ला त्याचबरोबर शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल श्री ऋषी इत्तर पाटील यांचे लोडिंग चाललेलं आहे. तर ही रोपं आता शेतकरी बंधू ज्यावेळी आपण मागवतोय एक 10-12 दिवस आपल्या वातावरण सुटेबल झाल्यानंतर लागवड करायची. रोप आहे 1.5 वर्षाचं. सध्या त्याचा दर आहे 375 रुपये. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पोच. 15 मे नंतर ह्याचा दर असणार आहे 425 रुपये. कारण शेतकरी बंधू आता जो नारळ आहे हे स्वतः बनवलेले रोपं आहेत आणि बऱ्याच प्रमाणात मोठं बुकिंग असल्यामुळं जी रोपं आता